मोठ्याने बोला ना. नाही नाही, प्रश्न नाही. काय आलं ते माझा प्रश्न नाही, मला उत्तर द्या ना पहिलं. मी एकच गोष्ट सांगेन, जे आता तुम्ही बोलला ते महत्वाचं आहे. एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे की त्यांनी पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी चोरलं किंवा चोरण्याचा प्रयत्न जरी केलेला असला आणि त्याला मी तर मगाशी माझ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की हा पूर्वनियोजित कट होता आणि आहे. पण आता आपण जे म्हणालात की त्यांनी शिवसेना नाव चोरलं तरी ठाकरे नाव नाही चोरू शकत. त्याच्यामुळे एका गोष्टीत तर मी नक्कीच भाग्यवान आहे की मी बाळासाहेबांच्या आणि माच्या पोटी जन्माला आलो. ते भाग्य काही त्यांना मिळालेलं नाही आणि ते भाग्य त्यांना दिल्लीवाले काही देऊ शकत नाहीत. कारण दिल्लीवाले किती जरी उठले मातले तरी ती माणसंच आहेत. प्रश्न एवढाच आहे, जे मी काल माझ्या उत्तर भारतीयांच्या एका बैठकीत बोललो की आज ही परिस्थिती stolen the symbol and the party name. He can't take my surname away and the love that people have for the Thackeray family. आणि आत्ताच जर का याचा मुकाबला केला गेला नाही तर कदाचित we will hit the streets in protest once again, seek support from people, and we are confident that the people of Maharashtra will not let us down. हुकुमशाहीचा निदान सुरू होईल. Carry on. हिंदुत्व नक्कीच आम्ही हिंदुत्व काय सोडलेलं नाही, सोडणार नाही. पण आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. त्याच्यामुळे राष्ट्र प्रथम. To us, Hindutva is our credo, and we will never abandon Hindutva. To us, Hindutva is tantamount to nationalism. राष्ट्रीय हिंदू म्हणून जे या विचाराचे आहेत त्यांनी लढाईला उभं राहिलं पाहिजे. And those who are nationalist Hindus आज एक कार्टून मी तुम्हाला should be prepared to defend Hindutva. आता असं म्हणतात की काही शब्द जे काही काम करू शकत नाही किंवा साधलं जात नाही काही असंख्य शब्दांनी, ते एका कार्टून मध्ये साधलं जातं. तर हे मिड डे मध्ये छापून. Now there are certain matters that we can't express through words, that can only be expressed through the visual art and through cartoons. And Uddhav Thackeray is now holding up a cartoon to convey a certain message to the BJP and the Eknath Shinde camp. आणि त्याच्यात तो पोलीस जो आहे तो त्या घरमालकाला सांगतो की he has 2/3 of your assets. That means it all belongs to him. म्हणजे घरफोडी केलेली आहे, दरोडा घातलेला आहे. दरोडा घालून जेवढं काही आपल्या खोक्यात घेता येईल तेवढं घेतलेलं आहे आणि पोलीस त्याला सांगते की यांच्या सगळ्या खोक्यामध्ये सगळी तुझी 2/3 पेक्षा जास्त मालमत्ता याच्याकडे चोराकडे. त्याच्यामुळे सगळी उरलेली पण त्याचीच आहे. So basically Uddhav Thackeray is showing that cartoon to question the claim being made by Eknath Shinde right now that the entire Shiv Sena belongs to his faction. That all the MLAs, all the MPs who've been voted in the past on the Shiv Sena ticket all belong to the Eknath Shinde faction. So Uddhav Thackeray is mocking that claim. आणि त्याची सुनावणी उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुरू होते आहे. मी मध्ये आपल्याला बोलून सांगितलं होतं की तो निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाने निकाल देऊ नये. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे तो अयोग्य आहे आणि त्याला आम्ही आव्हान दिलेलंच आहे सर्वोच्च न्यायालयात. आमची विनंती आहे की उद्या त्याची सुनावणी व्हावी अशी प्रार्थना सर्वोच्च न्यायालयाला केलेली आहे. So Uddhav Thackeray basically saying that this matter needs to be deliberated by the top court. ते एका संख्येने गेलेत का? The final decision will be taken by the top court. 16 जण आधी गेलेत. त्यांची अपात्रतेची केस ती तिकडे दाखल आहे. त्याच्यानंतर मला वाटतं 23 जणांच्या अपात्रतेची आम्ही तक्रार केलेली आहे. ती केस चालू आहे. त्याची टोटल मारून जर 2/3 करणार असाल तरी
So there's a disqualification case that is also pending in the Supreme Court. There's also the matter of challenging the Election Commission's verdict that's pending in the Supreme Court. So this matter is not yet settled. Ultimately, the Supreme Court will decide. ठरवले गेलेच पाहिजे अशी एक घटनेच्या मध्ये जी काही नमूद केलेली कलम आहे त्यानुसार जे लिहिले त्याप्रमाणे हे व्हायला पाहिजे. आता त्याच्या आधी निवडणूक आयोगाने ही घाई करण्याची काय गरज होती? मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आयुक्त नेमले गेले ती प्रशांत भूषणनी एक केस केलेली आहे आणि त्यातले एक वादग्रस्त आयुक्त ह्या 3 आयुक्तांमधले एक आयुक्त आहेत. जर मी चुकत असेल तर मी माफी मागेन, पण जर मी बरोबर बोलत असेल तर हा प्रश्न सगळ्यांनी विचारला पाहिजे की ज्यांच्या नेमणुकीवरती प्रशांत भूषण यांनी केस दाखल केलेली आहे की घाईघाई त्यांची नेमणूक कशी काय केली. बरी नेमणूक झालेली आहे, निवड नाही. म्हणजे आपल्या लोकशाहीचं सर्वात मोठं एक दुर्दैव असं आहे की पक्षांतर्गत लोकशाही पाहिजे, पक्षांतर्गत निवडणुका पाहिजेत, देशात निवडणुका पाहिजेत, सगळ्या गोष्टी. So Uddhav Thackeray once again questioning the fact that Eknath Shinde has said that the entire Shiv Sena belongs to him, also questioning the Election Commission's verdict in a way, because the Election Commission, on the basis of the fact that most of the MLAs and MPs from the Shiv Sena appear to have thrown in their lot with the Eknath Shinde camp, it's on that basis that the bow and arrow symbol was eventually given to the Eknath Shinde camp. Uddhav Thackeray essentially saying that we have the cadre on our side. The rank and file of the Shiv Sena are still with the Uddhav Thackeray faction of the Shiv Sena. So what's the basis then to be declaring Eknath Shinde as the true legatee of Balasaheb Thackeray and the Shiv Sena symbol as well? जाऊ इच्छित असेल आणि जायला त्यांनी सुरुवात केली असेल तर एका गोष्टीबद्दल मला नक्कीच समाधान आणि आनंद व्यक्त करायचा आहे की ह्या त्यांच्या जी काही एक बेधुंदी होती त्याला सर्वोच्च न्यायालयाने चाप लावला. म्हणून आम्ही तुमच्याच माध्यमातून आणि प्रसिद्धी प्रिंट मीडियातून वाचलं की सर्वोच्च न्यायालयाच्या ठामपणापुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली. जर सर्वोच्च न्यायालय उद्यापासून सुनावणी घेतच आहे. So we are very happy about the fact that the Supreme Court has admitted our petition and will be hearing this matter from tomorrow onwards. With respect to the challenge that the Uddhav Thackeray camp is making to against the verdict of the Election Commission that handed the bow and arrow symbol as well as the name of the party to the Eknath Shinde faction. We now repose our faith now in the Supreme Court with respect to how this matter will now proceed. मला कुठे मुखवटा घालण्याची गरज नाही. मी सरळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने आणि मशाल चिन्ह घेऊन निवडणूक लढली. आम्ही आमच्या पक्षाने ती निवडणूक जिंकली. ज्यांनी घाईघाई चिन्ह उठवून घेतलं होतं त्यांनी आणि त्यांच्या The elections that our side has fought in the past has been done based on the legacy of Balasaheb Thackeray. I have no hesitation in saying that I am Uddhav Balasaheb Thackeray. I am the son of one of the founders of the Shiv Sena. निवडणूक ती लढण्याची हिंमत पण नाही दाखवली. अशा पद्धतीने The other side has not even fought an election. Uddhav Thackeray is taking a jibe at the Eknath Shinde camp, saying that it's not as if they fought a separate election to come to power. The only means that they've adopted to actually assume the chief ministership of the state is through defection. गाय वासरू होतं तेव्हा गाय वासरू नका विसरू ही घोषणा गावोगावी खेडोपाडी गेली होती. ते गाय वासरू हे चिन्ह गोठवलं गेलं. मग इंदिराजींनी हात घेतला आणि मग ती हातची सफाई इतके वर्ष सगळ्यांनी बघितली. समाजवादी पार्टीच्या मध्ये जेव्हा हा वाद झाला होता त्यावेळेला So Uddhav Thackeray recounting the previous instances where there has been factionalism within certain political entities. He talked about the Congress party under Indira Gandhi and how, despite the defections, Indira finally went to the people to secure a mandate and managed to do so successfully. पंटी पण गोठवली नाही त्यांनी. मला त्यांनी बदलली ती पंटी विजली त्यांची लोकांनीच विजवून टाकली कारण तेव्हा त्यांची डिपॉझिट जात होती. He is also referring to the case of factionalism in the past in the Samajwadi Party ranks as well. चिन्हाच्या बाबतीतच जे मी सांगत होतो तुम्ही मध्येच गडबड करून टाकली माझी. काहीतरी ती लिंक तोडली तुम्ही माझी. दुसरा पण अधिक हे काय सांगत होतो वेगवेगळ्या राज्यात वाद झाले तेव्हा
चिन्ह कोणतं पण त्यांना दिलं नाही कुणाला चिन्ह कुणाला दिलं नाही आणि पक्ष दोन्ही काँग्रेस नाही नाही थांबा आता मध्ये बोलू नका कोणी. आता मधल्या काळामध्ये जेव्हा या वादाची सुरुवात झाली हे मी परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा बोललो की निवडणूक आयोगाने आम्हाला शपथपत्र सादर करायला सांगितले, प्रतिज्ञापत्र, मग सदस्य संख्या दाखवा. आता त्याच्यामध्ये 4-6 महिने गेले. मधल्या काळामध्ये बातम्या पण अशा आल्या की शिवसेनेने बोगस शपथपत्र दिली. तिथे क्राईम ब्रँचचे पोलीस हे ठिकठिकाणी So Uddhav Thackeray also referring to a claim that he made during the press conference over the weekend, काहीच नाहीये. ही शपथपत्र where योग्य he आहे. talks about the fact that the election commission had asked his party members to produce बोलून सांगितलं होतं the oath of office or the document with the oath and the allegation that fake oaths had been submitted. 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती आपण ती शपथपत्र दाखल केली. त्यांनी सांगितलेल्या फॉर्मॅटमध्ये ती आम्ही दाखल केली. गठ्ठेच्या गठ्ठे तेव्हा पाऊस पण होता. त्या पावसामध्ये सुद्धा ट्रेननी आम्हाला तिकडे न्यावे लागले. हे गठ्ठे तिकडे आम्ही जे काही नेऊन दिले ते परत सांगतो, आम्ही आमच्या घरी रद्दी वाढली आणि रद्दीला काय भाव मिळत नाही म्हणून निवडणूक आयोगाकडे नेऊन द्या म्हणून दिलेले नाहीत. तर निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला तुमच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र आणि सदस्य संख्या ही दाखवावी लागेल. त्यानुसार आम्ही दाखवली. आता एवढं लाखो All the documents that the election commission had sought had been provided to them, including the oath of office that was administered to all the office bearers of the Shiv Sena as well. त्यांच्या संख्येनुसार हे पक्ष कोणाचा ठरवलं जाईल. ठीक आहे, हरकत नाही. पण ते पात्र आहेत का अपात्र याचा फैसला आधी व्हायला पाहिजे. आणि जर का तुम्हाला हाच निकष लावायचा होता तर आम्हाला एवढी मेहनत करायला का लावली? का माझ्या शिवसैनिकांना पदरमोड करायला सांगितली? का 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही आमची प्रतिज्ञापत्र घेतली? जो काही एक त्यांनी सांगितलं की यांनी आमची जी काही कार्यकारिणीची If you really had to तिचा तपशील deprive us of our own symbol and our party name, why did you ask for all the authentication process मध्ये ते लिहिलेलं नाही. that you had prescribed? Why did you ask us to submit all these documents, which we did with due diligence and based on the deadline set by the EC? बघता की नाही पाकिटामध्ये आम्ही ते दिलेलं आहे आणि ते मला वाटतं क्लिप अरविंद तुम्ही व्हायरल सुद्धा केली. तर हा सगळा विषय बघितल्यानंतर निवडणूक आयोग आत्ताचा जो आहे तो बरखास्त झाला पाहिजे, केला पाहिजे आणि निवडणुकीच्या प्रक्रियेने निवडणूक आयुक्त नेमले गेले पाहिजेत. ही माझी शिवसेनेची मागणी आहे. Strong comments being made by Uddhav Thackeray हा सरळ अन्याय आहे. that the election commission has been discredited. येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की शिवसेना आणि भाजप युती ही युती नाही, हे चोरलेलं धनुष्यमान आहे. That the election commission needs to be disbanded if it's going to be functioning like this. That's the claim coming from Uddhav Thackeray. ते मिंद्याना काय पेलणार आहे? मिंद्याना तर पेलणंच शक्य नाहीये. पण त्याच्या मागे जो शिवसेना संपवण्याचा कट आहे आणि आज शिवसेना नाव आणि चिन्ह हे त्यांना देण्याचा प्रयत्न झालेला आहे. उद्या त्यांच्या ज्या केसेसमुळे ते तिकडे गेले त्या केसेस कडून यांना संपवलं तर शिवसेना संपली. असं जर का दिल्ली शहरांचा डाव असेल तर हा एवढं काही सोपा नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एक शेवटची आशा सर्वोच्च न्यायालयाकडनं आम्हाला आहे. So the manner in which the election commission has proceeded, it's extremely difficult under these kind of circumstances. It does not really bode well for a lot of the other political parties as well, and therefore our last ray of hope in this particular matter is the Supreme Court and what happens in the Supreme Court right now with respect to our petition. म्हणून सांगायचं तर या पलीकडे तुम्हाला काही विचारायचं अजिबात होऊ शकत नाही. आणि याच्यामध्ये ज्या वेळेला 2 गटांना मान्यता दिली गेली त्यावेळेला दोन्ही गट आहेत हे मान्य केलं गेलेलं आहे. त्याच्यानुसार त्यांना ते नाव आणि चिन्ह, आम्हाला नाव आणि चिन्ह वेगळं दिलं गेलं. जो प्रश्न होता मूळ नाव आणि चिन्ह हे कोणाचं ते तसं त्यांनी देता कामा नये, तसं ते देऊ शकत नव्हते. ती सगळी खातरजमा केल्याशिवाय. Uddhav Thackeray basically again responding to a question from a journalist expressing his opposition to the verdict on the part of the election commission, claiming that the manner in which the election commission proceeded to hand over the symbol of bow and arrow as well as the party name to the Eknath Shinde faction was wrong. ठीक आहे. मुळामध्ये पहिल्या प्रथम आम्ही सर्वोच्च न्यायालयात या आदेशाला आव्हान दिलेलं आहे. त्याच्यामुळे 2-3 दिवसात ते काय निर्णय देतात हा पण एक महत्वाचा विषय राहील. आणि The Supreme Court is hearing the matter starting tomorrow, so we'll wait and see what the Supreme Court says about this in a couple of days. मागणी करावीच लागेल, ते त्यांनाही करावी लागेल. त्यांचं जे काय तात्पुरतं नाव आणि चिन्ह आहे ते त्यांच्यासाठी त्यांनाही मागणी करावी लागेल. नाही, या दरम्यानच्या काळात
दरम्यानच्या काळात ते अपात्र ठरले तर काय होणार त्यांचं, हा पण प्रश्न आहे. मग ते 40 लोक अपात्र होतील. सर विप को लेके आप फिर से दावा किया आपने, सर हिंदी में भी आप जानना सर हिंदी में विप को लेके सर हिंदी में शिवसेनेच्या कार्यालयावरही दावा सांगितला जाईल. निधीचा जो दावा आहे ना तो ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. निवडणूक आयोगावरती केस केली जाईल, खटला भरला जाईल. कारण कोणाच्याही निधीवरती दरोडा घालण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. निवडणूक आयोगाला फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी चिन्ह आणि पक्षाचं नाव ठरवण्याचा अधिकार आहे. त्या व्यतिरिक्त निवडणूक आयोगाला अधिकार नाही. निवडणुका देशात घेणं हा अधिकार त्यांचा आहे. पक्षांतर्गत लोकशाही जिवंत आहे की नाही हे बघण्याचा अधिकार आहे. पण The Election Commission exceeded its brief with respect to the manner in which it made those observations with respect to our faction of the Shiv Sena in that particular order. पवारांचा तर आलाच होता, ममता बॅनर्जींचा आला होता, नितीश कुमार माझ्याशी बोलतात की जरा माझी चुकामुक झाली. अनेकांचे फोन येत आहेत, मी त्यांच्याशी बोलतोय आणि मला असं वाटतं की हे जे प्रकरण आहे हे प्रकरण आता देशभर पेटेल. कारण आज एका पक्षावर पाळी आणल्यानंतर उद्या सुद्धा बाकीचे पक्ष याच पद्धतीने ते संपवतील की काय ही भीती. And this is something that in fact bodes very badly for our polity, and this might actually end up serving the cause of uniting the opposition, because what happened with our faction of the Shiv Sena is something that can happen to the others tomorrow. असा प्रश्न आपल्याला भावी काळ विचारेल. नियुक्ति नहीं होनी चाहिए, उसमें भी चुनाव होना चाहिए. अगर चुनाव आयोग जिसको कहा जाता है वो ही अगर उसकी नियुक्ति की जाए तो चुनाव आयोग कहाँ का. इसलिए मैं कहता हूं कि वो बर्खास्त करना चाहिए. हमारा विश्वास बिल्कुल नहीं है. तो इसके पहले भी ईवीएम वगैरह सारी चीजों पर हमने हमारी आशंका जताई थी, आज भी सारे लोग जता रहे हैं. और मैं तो मानता हूं कि इसको तुरंत बर्खास्त करना चाहिए और जो भी सुनवाई है सुप्रीम कोर्ट में होनी चाहिए. चुनाव कैसे तो हिंदी में बात कर रहा हूँ ना, तब में बड़ा बयान दिया है. उन्होंने कहा है कि पिछली बार हम लोगों ने 42 सीटें जीती थी, अब हमारे टारगेट 48 सीटें जीतने का. पूरे देश में मेरी शुभकामनाएं उनको. वो अमित शाह जी ने कहा 48 सीट तो पूरे देश में है. 48 सीट पे उनकी आई तो मेरी शुभकामनाएं उनको. ये देखो जो देश की जनता है ना वो एकदम निस्वार्थीपणाने आणि प्रामाणिकपणाने बघत असते. ह्याच्यामध्ये जर का असे लोकशाहीचं वस्त्रहरण करणारी लोक पुढे येत असतील तर लोक मला नाही वाटत त्यांना चालेल. आपलं मन मोकळं केलेलं आहे. कोणी? भगतसिंग कोश्यारी आता देहरादूनला जाऊन त्यांना मन आहे, त्यांचं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे हे खूप सज्जन व्यक्ती संत आहे. अरे वो तो संत आहे. शकुनी मामा त्यांच्या चुंबलमधून ते फसलेले होते असे त्यांचे आमदार येऊन आम्हाला सांगत होते. जाऊ द्या. गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये. ते आता त्यांच्या घरी गेलेत तर त्यांच्याबद्दल आता कशाला वाईट बोलू. त्यांना त्यांचं आयुष्य मजेत घालू द्या. चुनाव आयोग को बर्खास्त करने की बात कर रहे हैं सर. चुनाव आयोग को बर्खास्त करने की बात कर रहे हैं तो चुनाव प्रदेश में कैसे होगा, विप पर सवाल कर. नहीं, चुनाव आयोग बर्खास्त कर ऐसे छोड़ देने के लिए मैं नहीं कह रहा हूँ. चुनाव आयोग के भी चुनाव होने चाहिए. जैसे एक न्याय वृंद की हमने बात की, जिस तरीके से सुप्रीम कोर्ट के जज नियुक्त किए जाते हैं उसी तरीके से कुछ एक यंत्रणा होनी चाहिए. मेरी मन की बात कुछ भी मैं करूं नहीं चलेगी, मेरी मर्जी नहीं चलेगी. सर उसको लेकर एक सवाल था हिंदी में भी कि जो 15 विधायक है और जो विप की जो बात है उसको लेकर कहीं जो शंका है उसको एक लाने चाहते हैं. उनका दावा है कि विप लागू होगा. बिल्कुल नहीं होगा, बिल्कुल नहीं होगा. क्योंकि जब से विवाद शुरू हुआ तब चुनाव आयोग ने 2 गुट को मान्यता दी. 2 गुट को अलग अलग नाम दिए गए, अलग अलग चिन्ह दिए गए. और हालांकि जो मैं बात कह रहा हूं कि ऐसे आज तक कभी हुआ नहीं कि जो मूल चिन्ह और जो नाम रहता है वो किसी एक गुट को दिया नहीं गया. जब कांग्रेस में विवाद हुआ था इंदिरा जी के समय पर, उस वक्त भी दोनों गुट को अलग अलग नाम दिए गए थे, अलग अलग चिन्ह दिए गए थे. हमारी अपेक्षा यही थी कि जो चिन्ह हमें दिया है उनको जो चिन्ह दिया है जब तक सुप्रीम कोर्ट में फैसला नहीं होता है तब तक चुनाव आयोग अपना निर्णय ना सुनाए. लेकिन अब 2 गुट को उन्होंने मान्यता दी है. हमारा गुट अलग है, उनका अलग है. हमारा नाम और चिन्ह थोड़े दिन के लिए सही मैं मानता हूँ. हमने तो उसको चुनौती दी है, उनके पास रहेगा. इसका मतलब ये नहीं कि उनका विप हम पे चलेगा. हम तो अलग, हम तो जहाँ थे वही हैं. घर के बाहर वो गए हैं तो वो डिस्क्वालीफाई होने की संभावना अधिक है. कानून के अनुसार जो घटना संविधान में लिखा है उसके अनुसार वो डिस्क्वालीफाई होने की संभावना अधिक है. हमें कोई खतरा नहीं.
हे त्यांच्या मनातले जो काही डाकूपणा आहे तो समोर आलेला आहे. कारण दगा त्यांनी दिलेला आहे, मी नाही. मला त्यांनी ढकललेलं आहे. 2014 युती मी नव्हती तोडली, 2014 युती त्यांनी तोडली होती. 2019 सुद्धा अडीच वर्षाचं एक आमच्यात जो करार झाला, जी मी खुलेआम शपथ घेतली, माझ्या आई वडिलांची शपथ घेतली, त्यानुसार जर झालं असतं तर आज हे सन्मानाने झालं असतं. दगा त्यांनी दिलाय, मी नाही. आणि त्याच्यामुळे ते जे बोलले ज्यांना दगा दिले त्यांना धडा शिकवायचं, हे बरोबर आहे. ज्यांनी दगा दिले त्यांना लोक धडा शिकवतील. सरकार या जो फायनान्शियल